बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार। कोणत्याही निवडणुकीला स्थगिती नाही असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट झालाय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येणार नाही। तथापि लोकशाही प्रक्रिया सुरू राहण्यासाठी निवडणुका थांबवणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय। तसंच राज्यातील ज्या 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यांचा अंतिम निकाल न्यायालयाने आरक्षण वैध ठरवल्यानंतर अंमलात येईल असंही सांगण्यात आलं। मात्र सध्या सुरू असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणूक अशी प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे। राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। 2 वेळा सुनावणी झाल्यानंतर आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं। पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतात का अशी चर्चा सुरू झाली होती। पण आज सर्वोच्च न्यायालयानं ठरलेल्या वेळेतच सर्व निवडणुका होतील असं सांगून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा दिलाय। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्याव्यात असे आदेश यापूर्वीच न्यायालयानं दिले आहेत। त्यात कोणताही बदल न करता लोकशाही प्रक्रिया सुरू राहण्यासाठी निवडणुका थांबवल्या जाणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। पण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींना आणखी एक निर्देश न्यायालयानं दिलेत। त्यानुसार या 57 संस्थांमध्ये निवडून येणारे उमेदवार तेव्हाच पदग्रहण करू शकतील जेव्हा सर्वोच्च न्यायालय आरक्षण वैध ठरवेल। त्यामुळे या 57 संस्थांच्या नवनियुक्त उमेदवारांवर न्यायालयाच्या आदेशाची टांगती तलवार असणार आहे। मात्र ठरल्याप्रमाणे निवडणुकांचा कार्यक्रम होणार असल्यानं इच्छुकांचा जीव भांड्यात पडलाय।